दोन दुचाकी चोरांना अटक, दापोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसात दोन दुचाकींची चोरी झाली होती आणि दोन्ही चोर हे CCTV फुटेजमध्ये दिसत होते। दरम्यान दापोली पोलिसांनी या दोन्ही दुचाकी चोरांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे। दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हर्णे येथे दिनांक 23 जानेवारी रोजी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले। किरण संतोष हिलम, वय वर्ष 22, राहणार माणगाव दत्तनगर, आदिवासीवाडी, तालुका महाड, जिल्हा रायगड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। तर दुसऱ्या एका प्रकरणात जालगाव येथील रहिवासी व व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र चव्हाण यांनी आपली सुझुकी एक्सेस 125cc ही दुचाकी 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रसिकरंजन नाट्यगृहाशेजारी उभी करून ठेवली होती। मात्र काही वेळाने ते परत आल्यानंतर सदर दुचाकी त्या ठिकाणी आढळून आली नाही। याबाबत दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी CCTV फुटेज तपासून एका तरुणास अटक केली आहे। या कारवाईमुळे शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे।